पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं काय अंकू, घरात सगळे असताना तू सर्वात आधी मला का वाढतेस? ती काय वाढलंय ते तर बघ। आज बघ मी काय केलंय, पडवळाची कोशिंबीर। पडवळाची कोशिंबीर? यार अंकू तू का असं करतेस यार? सकाळपासून छान सगळं असं शांत शांत सुरू आहे ना घरात, काय प्रॉब्लेम आहे तुझा? बापरे, एकदम हायपर का झालास? पडवळाची कोशिंबीर बनवलीस तू? अगं या घरात ही कोशिंबीर बनवायचा अधिकार फक्त आईला आहे, कारण इतकी स्वादिष्ट कोशिंबीर फक्त तीच बनवू शकते। एक्झॅक्टली, त्यांचा हाच भ्रम मला तोडायचा आहे ना, म्हणून बनवलीये मी पडवळाची कोशिंबीर। सांग ना टेस्ट करून कशी झालीये? पण ते काय ते विष नाहीये, कोशिंबीरच आहे, खा ना तनू। नाही, मला तरी विषासारखंच वाटतंय ते। आता खाणारेस का नाही? खातो थांब। कशी झाली? काय? वाव वाव, यार अंकू मार डाला। सिरियसली किती टेस्टी झाली ना? म्हणजे त्या पडवळाला असं खरं वाटत नसेल की तो इतका टेस्टी असू शकतो। वाव यार अंकू, वाव, लवली। मस्त मस्त। काय हो पडवळाची कोशिंबीर? येस। सरू, किती दिवसांनी? क्या बात है, 32 वर्ष झाली कोशिंबीर खातोय मी, चव तशी आहे तशी आहे। नाही, कोशिंबीर सासूबाईंनी नाही केलीये, मी केलीये। काय सांगतेस? मग काही म्हणा, चव सेम टू सेम आहे। नाही, तुम्हा दोघींचं बाकी कशात जमू न जमो, कोशिंबीरीत मस्त जमलं शंतनू। कुणाला विचारून तू आज कोशिंबीर केलीस? विचारायला कशाला पाहिजे, साधी पडवळाची कोशिंबीर तर आहे ती, बनवली। हे बघ, गंमत करण्याची गोष्ट नाहीये ही। अगं सरू, एकदा खाऊन तर बघ ना, खरंच मस्त झाले कोशिंबीर। मी सासू म्हणून नाही, एक सुगरण येणार, त्यांनी खाऊन बघ 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 बघ। आई सरू, सरू, मंत्री, खरं सांगा मला, सुनबाईंना रेसिपी कोणी दिली? अहो मी नाही सांगितली सरकार। तुझा माझ्यावर विश्वास नाही का? अजिबात विश्वास नाहीये। काही एक बोलू नका, तुम्ही नेहमी सुनबाईच्याच बाजूने उभे राहता, माझ्या बाजूने कधीही तुम्ही उभे राहत नाही, नेहमी तिला पाठीशी घालता। मी ती रेसिपी इतकी जपून ठेवली आहे ना की माझ्या सासूबाईंना सुद्धा मी कधी सांगितलेलं नाहीये। हिला कळलीच कशी मुळात? मी हळवे बाबांची शपथ घेऊ? नाही, नको, ओके। मी माझ्या गेलेल्या आई बाबांची शपथ घेऊन सांगतो, मी नाही सांगितली रेसिपी। गेलेल्या माणसांची शपथ कधीही घेऊ नये। काय? एक मिनिट सरकार, तुम्ही जेव्हा जेव्हा ती पडवळाची कोशिंबीर बनवता तेव्हा तुम्ही किचन मध्ये कोणालाही पाऊल सुद्धा ठेवू देत नाही, मला सुद्धा नाही। हो, तुम्ही मला चौकीदार म्हणून बाहेर उभं करता। मग मुळात मला जी रेसिपी माहीतच नाहीये ती मी कशी सांगेन सुनबाईंना? त्याचाच सर मी विचार करते, इतकी जीवा पलीकडे मी जपून ठेवली ती रेसिपी, हिला कळलीच कुठून कशी? मी काय केलं माहितीये का, सासूबाई किचन मध्ये पडवळाची कोशिंबीर बनवत असताना मी किचनच्या खिडकीत लपले, सगळं बघितलं आणि नंतर रेसिपी लिहून काढली। अगं पण अंकू, का अशा खोडा काढायच्यात तुला? का म्हणजे काय, प्रत्येक वेळेला सासूबाईंनी ती पडवळाची कोशिंबीर केली की तुम्ही सगळेजण कुठली तरी मैफिल सुरू असल्यासारखं वा वा क्या बात आहे, काय कोशिंबीर आहे असं करता। बरोबर आहे ना? अगं आम्ही लहानपणापासून अशी मैफिल रंगवत आलोय। का? तोच तर माझा प्रश्न आहे, का? मी रोज काहीतरी नवनवीन रेसिपीज करून तुम्हाला खायला घालते, तेव्हा नाही भरत तुमची मैफल? आणि सासूबाई कधीतरी एकदा येतात किचन मध्ये आणि ती पडवळाची कोशिंबीर करतात आणि अख्खी मॅच फिरवतात। का करता एवढं कौतुक तुम्ही? ते मला पण नाही माहिती, पण पडवळाची कोशिंबीर म्हटलं ना की आई लगेच इमोशनल होते।
एकदा ना अंकू आईची मावशी आली होती घरी, छबू मावशी. तिने आईला फक्त इतकंच म्हटलं की सरू आठवत आहे ना ग पडवळाची कोशिंबीर. बस एवढं ऐकून आईच्या डोळ्यात टचकन पाणी चाललं ग. हो का? का बरं आलं असेल टचकन पाणी? एवढं काय त्या कोशिंबिरीचं? नाही नाही, आता मला शोधून काढावंच लागेल. अंकू अगं नको ना, जाऊ दे ना. हे पडवाची कोशिंबीर म्हणजे खरंच खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे ग. त्यापेक्षा ना तू एक काम कर, तू आई करता मस्त काहीतरी खायला कर, नाहीतर ती उपाशी पोटी झोपेल. जा. नाही नाही नाही, त्या काहीही उपाशी वगैरे राहणार नाहीत. त्यांना भूक सहन नाही होत. मध्यरात्री जातील आणि किचन मध्ये काहीतरी खातील. असं अजिबात करणार नाही ती. तू तिच्या समोर आता पंचपक्वान्नाचा ताट जरी आणलंस ना तरी ती काहीच खाणार नाही. हो ठीक आहे, त्यांचा फेवरेट पिझ्झाच ऑर्डर करते आता. बघते कशा खात नाहीत. अरे का 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 असं कावळे ओरडतात पोटात. चला ना जेवूया ना. सुनबाई अशी का वागली असेल माझ्या बरोबर? सर्व काय एक गोष्ट धरून बसलीस. केली तिने कोशिंबीर केली, काय पडवळ्याची कोशिंबीर केली, काय फरक पडतोय? सरू तुला तर ना खरं अभिमान वाटायला पाहिजे सुनेचा. हो अरे ही तुझी हट्टी सून तुला फॉलो करायचा प्रयत्न करतेय. आणि सरू तिने खरंच कमाल बनवली ती कोशिंबीर ग. मी नाही असं बघू नकोस माझ्याकडे. तू सुद्धा खाल्लीस आणि तुला ती आवडली होती. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं ते. सरू सोड ना राग. तूच म्हणतेस ना नेहमी आपण जे काही करतोय ते आपल्या मुलांसाठी करतोय. मग वारसा हक्काने तू ही रेसिपी तिला देऊन टाकलीस असं समज ना. मी दिलेली नाहीये, तिला कोणीतरी सांगितलीये. अरे सोड ना सरू, खूप भूक लागले आणि तू जेवली नाहीस ना. मी जेवू शकत नाही, मला झोप नाही लागणार. मी तुम्हाला आवडले ना कोशिंबीर? जा ना मग जेवा ना तुम्ही. माझ्यासाठी का तुम्ही उपाशी राहताय? जा जा तुम्ही जेवून घ्या. बस काय राव सरकार, तुम्ही उपाशी असताना मी कधी जेवलोय का? आठवतंय का कधी? हा हे बघा, जोपर्यंत मला कळत नाही ना की तिला रेसिपी कुणी दिली कुणी सांगितली, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही. सासूबाई, हो सासूबाई, हे बघा काय, मी खास तुमच्यासाठी तुमचा फेवरेट मॅकरोनी चीज पिझ्झा मागवलेला आहे. खाऊन घ्या हो सासूबाई आता. बाबा सरू बघ ना, मॅक्रोनी चीज लोटपोट आहे. मी खातो. ओ बाबा, तुमच्यासाठी मागवलेला नाहीये, सासूबाईंसाठी मागवलाय, त्यांना खाऊ दे. सासूबाई खाताय ना? मंत्री ऐक ना अंकिता, मी काय म्हणतोय ना, ती काय तुला रेसिपी कुठनं कळली, कुणी सांगितली ते एकदा तिला सांगून टाक ना बाई. तिचा हट्ट तरी सुटेल, ती जेवायला येईल. खूप भूक लागली अंकिता. मी एक काम करते, मी हा पिझ्झा इथे ठेवते आणि सकाळी येते. गुड नाईट. अगं रेसिपी सांग ना. हे अरे देवा माझ्या. सरू खूप भूक लागली, चल खाऊया. मस्त आहे बघ, चीज मॅक्रोनी असं. सा 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 सरू सरकार ऐक. सासूबाई, आई कुठे गेला सासूबाई? बाबा, दोघे नाहीयेत. अरे पिझ्झा पण गायब झालेला दिसतोय. म्हणजे मॅकरोनी पिझ्झा बघून पडवळाच्या कोशिंबिरीची रेसिपी विसरलेल्या दिसतायत सासूबाई. सरू ऐक ना, ब्रेड बटर तरी खाऊन घे. मी बटर लावून देते. उगीच तुमचं बटर फुकट घालवू नका, मी नाही खाणार आहे. आई आई अगं असं नको ना करू. हे बघ, हवं तर मी तुला सांगतो की अंकुने ती रेसिपी कुठनं मिळवली, पण तू बिस्किट तरी खा प्लीज. तू मला नाही जाणार, नकोय मला. आई अगं कसं काय खातील त्या? काल रात्री अख्खा पिझ्झा खाल्लाय ना त्यांनी. सुनबाई एक मिनिट,
तिने काल पिझ्झा नाही खाल्लाय. काल रात्रीपासून ती उपाशी आहे. काय? मग तो पिझ्झा कोणी खाल्ला? वहिनी, काय टेस्टी पिझ्झा होता यार, कमालच. बाय कुठून मागवला होता तो? बघितलंस पिलू, तुझी बायको माझ्यावर कशी संशय घेते ते. नाही, मला मान्य आहे की मला भूक कंट्रोल होत नाही, पण हिला माझी रेसिपी कुठून मिळाली ह्याच विवंचनेत मी रात्रभर झोपलेले नाहीये, नुसती तळमळत होते मी. पण मुळात आपली रेसिपी कोणीतरी ढापली तर यात एवढा त्रास करून घेण्यासारखं काय आहे? तुला नाही कळणार ग, कारण ती रेसिपी फक्त माझ्यासाठी एक रेसिपी नाहीये, तर एक आठवण आहे इथे कायमची कोरून ठेवलेली. 32 वर्ष मी तिला जीवापलीकडे जपलंय. एकोणीसशे 91 साली माझ्या टिटवायच्या छबू मावशींनी ह्यांच्याकडे माझा एक फोटो पाठवला. माझ्या नकळत हे ग्रंथालयात यायला लागले आणि हळूहळू आमच्यात मैत्री झाली आणि ती वाढतच गेली. हे 700-800 पानी पुस्तक घेऊन जायचे आणि एका दिवसात वाचून परत करायचे. मला प्रश्न पडायचा, हा माणूस खंडच्या खंड वाचतो तरी कधी? पण मग दुसरं मन मला म्हणायला लागलं, जाऊ दे ना सरिता, येण्यात तर खंड पडत नाही ना. आणि मग आमच्या दोघांच्या लक्षात आलं की आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. पण पहिल्यांदा कुणी कुणाला विचारायचं ह्या नादात यांची 90 पुस्तकं वाचून झाली होती. आणि मग एक दिवशी छबू मावशींनी ह्यांना आमच्या घरी जेवायला बोलवलं. तेव्हा मी पडवळ्याची कोशिंबीर केली होती यांच्यासाठी. जेवण झाल्यावर मंत्र्यांनी मला विचारलं, सरिता ती कोशिंबीर कशाची होती? म्हणलं पडवळाची. तर मला काय सांगतेस काय? अगं आजपर्यंत पडवळ बघितलं की मला कसं तरीच व्हायचं, पण तू मात्र कमाल केलीस. हा, माझ्याशी लग्न करशील? सासूबाई, सासूबाई, आय एम रिअली 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 सॉरी. माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे कोणी आपल्या मनात खोलवर साठवून ठेवलेल्या आठवणींना असा धक्का नसतो लावायचा. त्याच आठवणी त्यांच्या जगण्याचा सिक्रेट असतात. सासूबाई, मी तुमची रेसिपी घेतली तुमच्या नकळत, याबद्दल आय एम रिअली सॉरी, रिअली रिअली सॉरी. सासूबाई करा ना मला माफ, मी म्हटलं ना सॉरी. आता मी परत कधीही पडवळाची कोशिंबीर करणार नाही, आय प्रॉमिस. वेडी आहेस का तू? जाऊ दे, काही काही सिक्रेट्स आपण कायम जपून ठेवायचे असतात, पण काही सिक्रेट्स आपल्या माणसांना विश्वासात घेऊन सांगायचे असतात. खरं सांगू का, मीच तुला शिकवणार होते पडवळाची कोशिंबीर कशी करायची ते. हो का? उद्या समजा मला कधी काही झालं आणि मंत्र्यांना पडवळाची कोशिंबीर खावीशी वाटली तर कोण करून देणार? काय बोलते? बरं एनिवे ठीक आहे, शिकवा, इन जनरल शिकवा, मी शिकते. बाबा तुम्ही पण काही खाल्लेलं नाहीये, चला लवकर खाऊन घ्या. खाल ना आता सासूबाई? मला काही नकोय. हा मंत्री, बाबांना काय झालं? मंत्री, अहो मंत्री, मंत्री काय झालं? मंत्री अहो काय झालं ना, असं कोंडून का घेतलं स्वतःला? मी बघते. बाबा बाबा, अहो मी सॉरी म्हटलं ना सासूबाईंना, आता का चिडलायत? बाबा वहिनी, मी बघतो. बाबा, ओ बाबा. आणि तुम्ही दोघी प्लीज ती कोशिंबीर नका बनवू पडवळाची. नाही ती कोशिंबीर बनवलीत ना की वातावरण सेन्सिटिव्ह होतं घरातलं. नाही बाबा, थांब रे तू. बाबा, ओ बाबा ऐका. तरी मी अंकुला सांगत होतो माझ्या रविवाराची वाट नको लावूस म्हणून, पण ऐकतच नाही. सगळं राहू दे रे, पण ह्याने कोंडून का घेतलंय स्वतःला? मला आता खूप भीती वाटायला लागली आहे. कसली भीती? तुझ्या हातची कोशिंबीर खाऊन यांनी जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे? मी काहीही जीवाचं बरं वाईट करत नाहीये. तुम्ही जा पो सगळे इथून. बघितलं सासूबाई, बघितलं? बाबा दुबळे नाहीयेत, ते काही करणार नाहीत असं. उलट काय आहे ना, नको त्या विषयांवर कोणी वाद घातला ना की माणसाला राग येतोच. सुनबाई,
मी भ्रमिष्ठ झालेलो नाहीये. मला एकटं सोडा, तुम्ही जा. हो बाबा 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 तुम्ही टेन्शन नका घेऊ. रिलॅक्स रिलॅक्स. तुम्ही चला इथे ना कुठला दुसरा टॉपिक नकोय आता मला. ऑलरेडी 2 डोकेदुखीच्या गोळ्या खाल्ल्यात मी. बापरे पिलू तू जा जा. चला आपण सगळे इकडनं जाऊया. त्यांचा राग शांत झाला ना किती येतील बाहेर आपण. आम्ही जातो. सासूबाई ऐका ना, एकदा जरा त्यांना प्रेमाने तरी सुद्धा हाक मारून बघा ना, ऐकतायत का? मी नेहमीच प्रेमाने हाक मारते आणि ती हाक मारली ना की सगळं ते विसरून जातात. मंत्री, अहो मंत्री. चालते वा सांगून कळत नाही का? जा. बाबा आम्ही गेलो. पिलू पुन्हा एकदा जाऊन बघ ना मंत्री काय म्हणतायत. मी 3दा जाऊन आलोय आणि अरवणी तर 4दा जाऊन आलाय. दार ठोठावून दमलोय आम्ही, पण बाबा काही दार उघडतच नाहीये. मला ना आता हळूहळू टेन्शन यायला लागलंय. जवळजवळ 8 तास झाले असतील ह्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय रूम मध्ये. नाही 8 नाही 12 तास झालेत, मी मोजतोय. हे ना सगळं तुझ्या बायकोमुळे झालंय. सुनबाई आता तरी इथे होती ना, गेली कुठे? सुनबाई, सुनबाई. अगं ए अंकिता हळू काय पडशी. बाबा तुमच्यासाठी काय पण. माझ्यासाठी म्हणून हातपाय पण मोडून घेणार आहेस का? बाबा बघा तुम्हाला माझी किती काळजी आहे, मग मी तुमची काळजी नको का घ्यायला? हो मी तुम्हाला बाबा म्हणते की नाही, मग जसे माझे पप्पा तसे तुम्ही. पण म्हणून ही काय पद्धत झाली का आत येण्याची? ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं होतं, सिक्रेट. मग हे सगळे माझ्या मागे मागे फिरत होते ना, मला वाटलं मी जिकडे जाईन तिकडे येतील परत, म्हणून मी अशी खिडकीतून आले. थांबा जरा 1 मिनिट चेक करते, तिकडे नाही येत ना. काय कुठे? अहो चेक करते ना, नाहीतर हे इकडनं सगळं ऐकत असायचे. नाही कोणी काही ऐकत वगैरे नाहीये. मी बोलू शकते तुमच्याशी, कारण मला सिक्रेट मध्ये बोलायचंय. श्रीचा मेसेज आला होता. हा तर काय? मला सांगा काय झालं, तुम्ही असे चिडून का आलात बाहेर ना? आणि तुम्हाला माहितीये ना, तुम्ही नाही जेवलात तर सासूबाई पण जेवणार नाहीत. त्याला काय अर्थ आहे का? कशाला, काय अर्थ आहे का? तू तिला सांगितलंस ना, तुला रेसिपी कशी कळली? झाला ना, संपला विषय, संपला. नाही विषय अजिबात नाही संपलाय. विषय केव्हा संपला होता, जेव्हा सासूबाईंनी मला सांगितलं की हो मला ही रेसिपी तुला द्यायचीच होती. पण सगळं ओके झाल्यानंतर तुम्ही वैतागून तिकडनं निघून इकडे आला. तिकडे नवीन विषय सुरू झाला. बाबा हे बघ, तू ना त्या सारखं शंतनूच्या मागे लागतेस ना, तशी माझ्या मागे लागू नकोस. मी काही नाही सांगणार. ठीक आहे, मग आता फायनल उपाय. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही जेवला नाही तर मीही जेवणार नाही. हे अगं नको ग बाई, त्या नको त्या चुकीच्या परंपरा मला पुढे नाही चालवायच्या. नाही ना, मग सांगा. हे बघ सरिता, मी तिच्या घरी जेवायला गेलो. मग मला ती काय पडवळ्याची कोशिंबीर आवडली, म्हणून मी तिच्या प्रेमात पडलो आणि मी तिला लग्नाची मागणी घातली. हे कोणाला तरी खरं वाटेल का? असं कधी घडतं का प्रत्यक्षात? मी तुला त्या दिवशी फोटो दाखवला होता की नाही? हो, तो भरतनाट्यम वाला. मग तो फोटो पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलेलो होतो. पण आता तो काळ वेगळा होता ना. मला नव्हतं कळत की आता हिला कसं प्रपोज करायचं. त्यात तिची ती कोण, ती आत्या, मावशी, काकू कोण, छबू आत्या. तर तिने घरी जेवायला बोलवलं. मी गेलो, तर समोर ताटात ती पडवळाची कोशिंबीर. अरे बापरे. मग मी मौका साधला ना, म्हणलो काय कमाल कोशिंबीर झाली आहे. असं बोलत बोलत मी तिला विचारून टाकलं त्या कोशिंबीरची स्तुती करत. तर झालं भलतच. सरिताला असं वाटलं की मला ती कोशिंबीर आवडलीये म्हणून मी तिच्या प्रेमात पडलोय आणि मी तिला लग्नाचे विचारतोय. ती कोशिंबीर ना जगातली सगळ्यात वाईट कोशिंबीर. आणि नंतर मग तिला कधी वाईट वाटू नये म्हणून मी तिला कधी सांगितलंच नाही. मी आपला माहोल रचत राहिलो खोटं बोलत बोलत.
तुला सांगू, आज जेव्हा ती तिथे ते बोलली ना सगळं त्या कोशिंबिरीवर ना, तेव्हा मला रिअलाइज झालं की बापरे, ती खूप अशी ती काय तिची भावना अडकलेली आहे त्या कोशिंबीर प्रकरणामध्ये. आणि सुनबाई, मला असं फार अपराधी वाटायला लागलं बघ. अरे अरे, असं सांगून टाकायला होतं ना तिला वेळेच. आता वेळ निघून गेली. ती पडवळ्याची कोशिंबीर खाता खाता एकतर माझ्या डोक्यावरचे केस कधी निघून गेले हे मला कळलं नाही. असं लोकच अगं, रोजच्या जेवणात इतकं दमून यायचो मी. ते ताटात काय पडवळ आहे, दुधी आहे का ती वांगी आहेत, माझं लक्ष पण नसायचं. मंत्री, तुझ्या हातची कोशिंबीर ना हे माझं शेवटचं अन्न ठरणार आहे. सॉरी 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 सासूबाई, रिअली सॉरी. हे सिक्रेटच राहायला हवं होतं. मी जाते परत खिडकीतून बाहेर.